आईवडील जेव्हा तुमच्या आयुष्यात असतात ना, तेव्हा त्यांना जपा. आईवडिलांचं प्रेम आहे ना, हे आपल्याला फार इझिली मिळालेलं असतं. आपल्याला काहीच मेहनत घ्यावी लागत नाही ते मिळवण्यासाठी. तुम्ही त्यांना कितीही रागवा, त्यांच्यावर कितीही चिडा, पण त्यांचं प्रेम तुमच्याचं कधीच कमी होत नाही. हां, तुमच्यावर ते रागावतात, चिडतात, काही शब्द असे बोलतात की तुम्हाला नाही सहन होत नाही, पण ते तुमच्या भल्यासाठी असतं. त्यामुळे आईवडील जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत त्यांना जपा. हे प्रेम आहे ना, तुम्हाला अगदी इझिली मिळालेलं असतं. त्यामुळे त्याची किंमत तुम्हाला फार कमी असते. लहानपणीपासून तुमच्यासाठी ते मेहनत घेतात, तुम्हाला मोठं करतात. किती इझिली बोलून जातो ना आपण, तुला नाही का काही कळत, तू गप्प बसावी. किंवा मोठे झाल्यानंतर लहानपणी जे काही निर्णय आपण आईवडिलांवर सोपवलेले असतात किंवा आईवडील आपल्यासाठी निर्णय घेतात लहान असताना, पण मोठे झाल्यावर तेच आपण एखादा निर्णय घ्यायच्या वेळेला जर ते मध्ये बोलले तर तुम्ही नका आता काही विचार करू, आम्ही आमचं बघू. असं किती इझिली बोलून जातो ना आपण, पण असं नका बोलू प्लीज. कारण तुम्ही कितीही मोठे झालात ना, तरी आईवडिलांसाठी तुम्ही लहानच आहात. त्यामुळे त्यांना असे शब्द वापरून, अशी वाक्य वापरून त्यांना दुखवू नका प्लीज. खरंच आईवडील ज्याच्या आयुष्यात आहेत ना, तर नशीबवान आहात तुम्ही. आईवडिलांची नसण्याची किंमत त्यालाच कळते ज्याच्या आयुष्यात आईवडील नाही आहेत. त्यामुळे खरंच आईवडील असतील तुमच्या ना, तर त्यांना खरंच मनापासून जपा. थोडे दिवस रे, कुठे आपल्या आयुष्याला पुरलेले असतात ते. आपल्या आयुष्याच्या अर्ध्यावरच निघून जातात. आजकाल तर आईवडिलांचं आयुष्य जास्त राहिलंही नाही आहे. पूर्वीची लोकं तरी 80-90 टिकायची, पण आता असं नाही आहे. त्यामुळे आहेत ना आईवडील, तर त्यांना जपा, त्यांना जीव लावा. त्यांचं बोलणं मनावर नका घेऊ आणि त्यांना तोडून तर मुळीच बोलू नका. हीच कळकळीची विनंती.